सुस्वागतम मित्रमंडळीनं. तर आजच्या भागामध्ये इकडे सत्य आणि मंजू निवांत बोलण्यासाठी टेरेसवरती आलेले असतात. दोघे जण तिथे गप्पा मारत असतात. तर आता मंजू म्हणते की सत्या, हे बघ, तू बाजूला हो, माझ्या परवानगीशिवाय असं घे, मला जवळ घ्यायचं नाही असं म्हणते. तर आता लगेच सत्य म्हणतो, वाघमारे, तुमच्या बायकांचं खूप अवघड असतं खरंच. कसे वागतात तुम्ही वाघमारे माझ्यासोबत, असं सत्या म्हणतो. तर मंजू म्हणते की जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तर सत्य म्हणतो, जाऊ द्या, मग मी दुसऱ्या मुलींकडे बघतो. मग काय तुम्ही असं वागताय ना माझ्याशी. तर मंजू म्हणते, असं बोलतोय का तू? मंजू अजून रुसून जाऊन तिकडे तोंड करून उभा राहते. तर इकडे आता ज्या मम्मी साहेबां त्या आहेत त्या दोघींचे, सपनाचे आणि मम्मी साहेबांचे खूपच हाल चालू राहते. त्यांचं पूर्ण पोट जाम झालेलं असतं, त्यांना काहीच कळत नाही काय करावा. आणि त्या म्हणत असतात, सपनी आता काय करायचं. अगोदर त्यांना काहीच त्रास होत नाही, त्या म्हणत असतात की एकमेकीला की काय, अगं तो जमलगोटा आता खरटा नव्हता ना, कारण की आपल्याला काही त्रासच होत नाहीये. आणि त्यानंतर ज्यांना त्रास सुरू होतो तर त्यांचं इतका त्रास होतो की ते पूर्ण गळून जातात. त्या म्हणतात, आता काय करायचं. आता लगेच मम्मी साहेब आतमध्ये असतात. तर लगेच सपना म्हणते, मम्मी साहेब उठा लवकर, आऊ मला जायचंय. असं काय करताय. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात, सपने पाणी संपलं, तू लवकर पाणी घेऊन ये जाय बादल्या बादल्या भरून. तर आता सपना पाणी घेऊन आणायला जाते. तर इकडं मम्मी साहेब आता तिथे असतात. तर इकडं जे सत्य आणि मंजू आहे ते दोघे बोलत असतात. तेवढ्यात आता सत्य आणि मंजू ते बोलत असतानाच आता जी मंजू आहे ती मंजू सत्याला रुसून बसलेली असते. सत्या मंजूला मनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो, वाघमारे, काय सांगू मी तुम्हाला आता. अहो खरंच तसं परत नाही बोलणार मी. काय करू सांगा बरं तुम्हीच. तर मंजू म्हणते, तुला जर सत्य वाटत असेल ना मी तुला माफ करावं, तर मग तू माझ्यासाठी ना उठाबशा काढ चल, असं म्हणतात. तर ते म्हणतात, उठाबशा. तर ते म्हणतात की हो, उठाबशा काढा. आणि आता मंजू सत्याला उठाबशा काढायला सांगते. आणि सत्य आता लगेच उठाबशा काढायला लागतो. तू किती मारायच्या उठाबशा. तर मंजू म्हणते की 10 मारचल. तर आता तो म्हणतो, 12 मारतो वाघमारे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी, तुम्ही काळजी नका करू. आणि आता लगेच जो सत्य आहे तो उठाबशा मारायला लागतो. मंजू म्हणते, 5 झाल्या लगेच हा. सत्या, एवढं नको मारू. आणि आता लगेच सत्या उठतो आणि आता मंजू सत्याला मिठी मारते आणि म्हणते, सत्या, परत असं बोलायचं नाही. मला खूप राग येतो दुसऱ्या मुलींचं नाव वगैरे घेतलं तर. तू फक्त माझा आहे, मला सोडून दुसरं कोणाकडे बघायचं नाही आणि कुणाचं नावसुद्धा घ्यायचं नाही, असं म्हणते. आणि सत्य आणि मंजू पुन्हा एकत्र येतात. तर सत्य जायला लागतो. थोड्यात मंजू सत्याचा हात पकडते आणि पुन्हा एकदा त्याला मिठी मारते. असं दोघं चालू असतं. तर इकडे मम्मी साहेबांना त्यांना त्रास चालू असतो. तर आता चित्रकार येतात आणि ते म्हणतात की काय झालं तुमचं माया हे सगळं. आणि टाकीतलं पाणी कसं काय संपलं. अगं बाहेरचं पाणी संपलं, बाहेर पण ते हौदात पाणी नाही. अगं सगळीकडे बघितलं पाणी नाही आहे. पाण्याचं काय केलं आहे तुम्ही नेमकं, काय चाललं आहे. तर आता मम्मी साहेब सपनाकडे बोट करतात आणि सपना त्या बादल्यांकडे. तर चित्रकार म्हणतात, काय आहे त्या बादल्यांकडे. आणि बघतात तर ते म्हणतात, ते पाणी कुणी आणलं एवढं इथे, काय चाललं आहे तुमचंवालं. आणि असं विचारत असतात. त्या दोघी पण पूर्ण गळून गेलेल्या असतात आणि सोफ्यावर एक जण पडते आणि एक जण बेडवरती, असं दोघी जणी पूर्ण गळून पडलेले असतात. तर इकडे आता सकाळी सकाळी मंजू तिथे तिचं आवरत असते आणि इकडं मम्मी साहेब सपना पुन्हा स्वयंपाकाला लागतात. पूर्ण दोघी गळालेल्या असतात आणि आता लगेच ते म्हणतात, माझे हातपाय खूप दुखत आहेत सपने. आणि सपना ते दोघी स्वयंपाक बनवत असतात. स्वयंपाक बनवत असताना आता मम्मी साहेब म्हणतात, सत्याच्या वाटायचं एवढं, सगळ्यांच्या वाटायचं पीठ घेत असतात. तर इकडे आता जी मंजू आहे ती त्यांची मजा बघते डोकावून. तर आता मंजू बाहेर येते आणि तिथे त्या बलमाला फोन करते. म्हणते, बलमा, लवकरात लवकर 10 वारे शाळे घेऊन लवकरात लवकर घरी ये. तर बलमा म्हणतो, काय पार्टी काय. तर ती म्हणते की नाही, तू लवकर ये घरी घेऊन. आणि बलमा पण आता ते शाळे घ्यायला जातो. तर इकडे आता चित्रकार बाहेर असतात. मंजू ते वाट बघत असते त्याची. आणि आता तिथे वाट बघत असतानाच तिथे आता तेवढ्या तिथे चित्रकार येतात. म्हणतात, काय झालंय मंजू. मंजू म्हणते, काही नाही हो पप्पा, तुम्हाला माहिती की मम्मी साहेबांना त्यांची काहीच झाली तकलीफ, त्यांना रात्रभर तकलीफ झाली आहे वाटतं. अहो त्यांनी माझ्या जेवणामध्ये ते काय असतं तो खडा, तो मिक्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि नेमकं तेच ते मी जीव घातला त्यांना. त्यांचं राव त्यांच्यावर उलटला ना, मला खूप वाईट वाटते अहो. त्यांना किती त्रास होतोय ना या सगळ्या गोष्टीचा, त्यामुळं. तर आता लगेच चित्रकार म्हणतात, मंजू, खरंच तुझा स्वभाव खूप चांगला आहे. तर मंजू म्हणते, मी आत्ताच शाळे सांगितले आहेत, तुम्ही काळजी नका करू, लवकरच आता शाळे घेऊन येईन इकडं बलमा, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की ठीक आहे. आणि आता लगेच
तिथे बलमा पण येतो. बलमा ते शहाळे घेऊन येतो. मंजू मम्मी साहेबाला त्यांना बोलवते. त्यांना शहाळेचं पाणी ते पाजते. तर इकडं पूर्वा पाटील खूप वैतागलेली असते. ती म्हणत असते की आता काय करायचे, हे बघा तुम्ही लवकरात लवकर चला सगळे भारती मावशी. आता वकील कोर्टात काय करायचं ना बघून घेतील. त्या तुमच्या मंजिरी मॅडमनी फाईल हरवली आहे ना, बघूच आपण काय होतं आता, असं म्हणत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला. चॅनलला सबस्क्राईब करा.